भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी पाहायला मिळते. त्या काँग्रेसवर भाजप टीका करते, त्यांच्यासोबत सत्तेसाठी आघाडी केल्याचं दिसतं. हीच भारतीय जनता पार्टी आमची महाविकास आघाडी होती, आम्ही काँग्रेसबरोबर होतो, तर आमच्यावर काँग्रेसच्या विषयी टीका करत होते. आणि आता हीच काँग्रेस अंबरनाथ, ह्याच काँग्रेसबरोबर भारतीय जनता पार्टी अंबरनाथमध्ये सोबत गेलेली. आता एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ ही भारतीय जनता पार्टी आहे. दुतोंडाचा गांडूळ कसा असतो, इकडून पण चालतो आणि इकडून पण चालतो. मला वाटतं तसं गांडूळ भारतीय जनता पार्टी, या गांडूळाचं काम भारतीय जनता पार्टी आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात काय देशात करत आहे. अकोल्यात देखील भाजपने MIMशी युती केल्याचं पाहायला मिळते. म्हणजे बटेंगे कटेंगेचा नारा त्याच भाजपने दिला होता. आता ती MIMशी युती. अकोटमध्ये तसं झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तसं झाल्याची माहिती आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यांना मी आता काल बोललो ना की आमच्यासोबत आलेले मुसलमान नापाक आणि त्यांच्यासोबत आलेले पाक, हेच आता MIMवर टीका टिप्पणी करत होते, ओवेसीवर टीका टिप्पणी करत होते. आता या ओवेसी बरोबर आता काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवेसी त्यांच्यासाठीच काम करतात, याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही. परंतु आता उघड सोबत काम करायला त्यांनी सुरुवात केलेली हे अकोट, मीरा भाईंदर याच्यावर दिसायला लागलेलं आहे. भाजपला शिंदे आणि अजित पवारांना बाजूला करायचं आहे, ते टप्प्याटप्प्याने करतील. पहिला टप्पा कुणाचा आहे हे निवडणुकीनंतर कळेल, असा मोठा दावा विजय विट्टीवारांनी केला. काही चूक नाही, बरोबर बोललेले. भाजप यूज अँड थ्रो अशाच पद्धतीनं वागणारी पार्टी आहे. त्यामुळं दोन्हीपैकी एकाला तर ते निश्चित येणार आहे का. त्यांना आता ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी चालली, म्हणजे दोन्ही पक्ष त्यांच्यावर ओझं झालेलं आहे, हे तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या बोलण्यातून दिसतं. भले ते प्रदेशाचे अध्यक्ष असतील, नाही तर राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा ज्येष्ठ मंत्री असेल, हे सगळे लोक ज्या पद्धतीनं आता शिंदे गटाविषयी किंवा अजितदादाविषयी भूमिका व्यक्त करतात, किंवा तेही अजितदादासुद्धा ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त करतात, हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यांना आता हे ओझं वाटतं आहे. आणि हे ओझं लवकरच ते कधीतरी हलकं किंवा उतरवून टाकतील, अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा आरोप होत होता. आता या सगळ्या प्रकरणात याचिका देखील दाखल करण्यात आली. निवडणूक आयोगावर दबाव तर टाकलाच, पण उमेदवारावर टाकल्याचं सुद्धा मी माहिती घेतली. एक तेजल पवार नावाची एक भगिनी तिथं उमेदवार आहे. तिने स्पष्ट सांगितलं काल मीडियासमोर की तिच्या पतीला ह्या लोकांनी राहुल नार्वेकरांच्या कप परेडला राहुल नार्वेकरांच्या बंगल्यावर घेऊन गेले, तिथं मोठी कॅश ठेवली, किती लागते घे असं म्हटलं. पुन्हा एका घरी, त्याच्या घरी जाऊन त्याला BMCचे किती टेंडर्स लागतात ते घे म्हटलं. अशा पद्धतीनं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवले, भीती दाखवली की आम्ही याला तडीपार केलं, याला पोलिसांकडून हे केलं ते केलं. या सगळ्या गोष्टी त्या उमेदवारांनी सांगितलेल्या आहे, आम्ही नाही सांगितलेल्या. तुम्ही रेकॉर्डवर त्या बघू शकता. आणि असं करणारे राहुल नार्वेकर हे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहे. महाराष्ट्राची संस्कृती परंपरा कुठली आहे? मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष राहिले, बाळासाहेब भारदे विधानसभेचे अध्यक्ष राहिले, शिवराज पाटील विधानसभेचे अध्यक्ष राहिले. एवढी मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आता असे आहेत की जे आपल्या भागातल्या एका मनपाच्या निवडणुकीत पडतात, अपक्ष उमेदवाराला मोठे प्रलोभनं देतात, निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज रिजेक्ट करायला लावतात. आणि असे लोक भारतीय जनता पार्टीनं खुर्चीवर बसवलेले. भाजपच्या भगवा शब्द प्रचार गीतास राज्य निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. अशा पद्धतीने निवडणुकीत वापरता येणार नाही अशी निवडणूक आयोग. मला नाही माहिती, पण भगवा हा शब्द काय चुकीचा आहे असं मला नाही वाटत. भगवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटत. भगवा आहे हा भगवा आहे, त्याला काय प्रॉब्लेम. मी भगवा घालून फिरतो, हा भगवा आहेच ना. त्याला मला असं वाटत नाही निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यावं. सर, वारिस पठान ने जो है नीलेश रानी को अपनी जेब में डालकर हैदराबाद लेके जाने की भाषा की और साथ में कहा है कि नीलेश रानी का जो कद है वो आवेशी साहब की नाड़ी के इतना है. वैसा उन्होंने सही बोला है, लेकिन ये लोग सोची समझे आमने सामने एक में पे टिक्का टिप्पणी करते हैं. उसका फ़ायदा राजकीय उठाने का, पॉलिटिकल उठाने का प्रयास करते हैं.
मैं समझता हूँ नीलेश राणे हो, वारिस पठान हो, दोनों एक ही जैसे हैं। और ये दोनों पार्टियां भी एक दोनों के साथ कैसा आने का, इस प्रकार की एक अभी शुरू होगा ये काम। अभी धीरे धीरे लास्ट के टप्पे में ये काम एमआईएम से भी शुरू होगा और बीजेपी से शुरू होगा। लोगों को ये गुमराह बनाने का काम है। वारिस पठान भी कुछ करता नहीं और नीतीश राणे भी कुछ करता नहीं, सिर्फ बातें करते हैं। सर, पृथ्वीराज चौहान ने एक स्टेटमेंट दिया है कि अमेरिका में जिस तरीके से वेनेजुएला पे मिलिट्री अटैक किया है, भारत में वो अटैक कब होगा और ट्रम्प मोदी को कब किडनैप करेगा? अच्छी बात कही है, लेकिन उसके बारे में मैं कुछ कहूँगा नहीं। ठीक है, मोदी जिस प्रकार अभी राजनीति चल रही है वो समय आएगा, लेकिन उसको अमेरिका की ज़रूरत नहीं, हिंदुस्तान की जनता सक्षम है उसके लिए, ऐसा मैं समझता हूँ। क्योंकि मैं पृथ्वीराज जी जैसा स्टेटमेंट नहीं दूंगा। अमेरिका हमारी जनता सक्षम है, ऐसा कोई हमारे देश में ऐसा कुछ हुआ तो करेगी जनता। एमआयएम आणि बीजेपीची बी टीम म्हटलं जायचं, अकोटमधल्या हे प्रकार नंतर असंच म्हणतात. तसं सुरू आहे. आता बघा, हे विकासावर बोलणारच नाही, हे एमआर टिपाळ करणार आणि एमआयएम यांच्यावर करणार. तसं तर एमआयएमच्या विरोधात यांचे उमेदवार नाही आणि यांच्या विरोधात एमआयएमचे उमेदवार नाही. किंवा एमआयएम जिथं निवडून येणार आहे तिथं बीजेपी निवडून येणार नाही, जिथं बीजेपी निवडून येणार तिथं एमआयएम निवडूनच येणार नाही. पण एकमेकावर टीका टिप्पणी करणार. कारण काय की मग लोकांमध्ये धर्मवादाचं, जातीयवादाचं विष पेरणं, हे आता प्रोसेस सुरू होणार आहे. मला असं वाटतं हिंदूंनी आणि मुसलमानांनी दोघांनी याच्यामध्ये जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. एमआयएममध्ये पण मोठी नाराजी पाहायला मिळते. ते तिकडे सोलापूरमध्ये अक्षरशः ओबीसींना सांगावं लागलं, इकडे संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात. आता कोणत्या पक्षाचं अंतर्गत काय बोलणं ते चुकीचं होईल. ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत भाग असतो, त्याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही. सर, निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे ही याआधी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याचे सचिव होते. ते सचिव असल्याने अधिष्ठाता अतिरिक्त कार्यभार डॉक्टर शिवाजी शुक्रे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. या कारणाने निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे हे कितपत न्यायनिवाडा करतील सांगता येत नाही व याला न्याय भेटेल का याची आपल्याला काय अपेक्षा? मूळ प्रश्न असा आहे की ते आयुक्तांनी तुम्हाला आणि त्या शुक्रेंना नोटीस पाठवली, तुमच्याकडे खुलासा नाही. मला कोणती नोटीस आलेली नाही. मला फोन आलेला होता. मी त्यांना सांगितलं की मला रितसर नोटीस पाठवा, मग मी येईल. विदाऊट नुसत्या फोनवर मी कोणत्याही आयुक्ताच्या जाणार नाही. मला काही जायचा प्रश्न नाही. माझी तक्रार दिलेली आहे मी, त्याची त्यांनी चौकशी करावी. ज्यावेळेस पुरावे लागेल रितसर माझ्याकडे मागावे ते मी देईल. नाही तर मी काही असं निवडणूक आयोगाकडं किंवा कोणाकडे तोंडी बोलण्यावर जाणार नाही. थँक्यू.